मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या अल्गो ट्रेडिंगच्या चॅनलवरती. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अल्गो ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी देणार आहेच. बट त्याआधी आजच्या एक्सपायरीच्या दिवशी आपण काय केलेलं आहे, आपल्या अल्गोने कसा परफॉर्म केलेला आहे ते आपण बघून घेणार आहोत. किती प्रॉफिट झालेला आहे, काय झालेलं आहे, मेन म्हणजे का झालेलं आहे हे आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये ते नक्कीच बघून घेणार. सो सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरवरती. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर कदाचित आपल्या चॅनलवरती नवीन आलेले असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या चॅनलवरती ना मराठीतनं अल्गो ट्रेडिंग बद्दल भरपूर व्हिडिओज बनवलेले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला अल्गो ट्रेडिंगचा सॉफ्टवेअर कसं वापरायचं, अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय, किंवा अल्गो ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी कशा तयार करायच्या, कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी शिकवलेल्या आहेत. ठीक आहे. सो नक्की एकदा संपूर्ण चॅनल बघून घ्या, तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीज वगैरे सर्व गोष्टी इथे नक्कीच पाहायला भेटणार आहेत. सो आत्ता मी सगळ्यात पहिलं मी तुम्हाला आपला आजच्या दिवशी एक्सपायरी होती. सो आजच्या अल्गो ट्रेडिंगचे काय रिझल्ट्स आहेत ते दाखवतो. त्यासाठी आपण आपल्या अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरवरती आलेलो आहोत. या सॉफ्टवेअरची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो जर तुम्हाला हे सॉफ्टवेअर यूज करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकने तुम्ही जाऊन यूज करू शकता. आता मी याच्यामध्ये अल्गो ट्रेडिंग ओपन करतो. इथे तुम्हाला दिसतंय की आजचा एक्सपायरीचा दिवस होता आणि हे सर्व माझे रिअल ट्रेड्स आहेत. ओके, तर तुम्ही अल्गो ट्रेडमध्ये बघाल ते सर्व माझे रिअल ट्रेड्स आहेत. सो रिअल ट्रेड्समध्ये जेव्हा तुम्ही जाऊन बघता त्यावेळेला तुम्हाला इथे दिसतो की आजच्या दिवसाचा आपला प्रॉफिट किती झालेला आहे. अप्रॉक्सिमेटली 6 लाख रुपीजचा तो वरती गेलेला आहे आजच्या दिवसाचा अल्गोचा प्रॉफिट. मग त्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजी होतात ते सर्व तुम्हाला इथे खाली दिसत आहे. त्याच्यामध्ये कोणत्या स्ट्रॅटेजीमध्ये काय प्रॉफिट झाला, काय लॉस झाला, सर्व इथे डिटेल्स तुम्हाला इथे दिसत आहेत. आता या आजच्या दिवशी जी मी स्ट्रॅटेजी वापरली ती मी डेली वापरतो. स्ट्रॅटेजी कोणती आहे ते मी तुम्हाला सांगणारच, पण त्यासोबतच आज मी तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीमध्ये अजून थोडंसं सेफली जाण्यासाठी मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी नव्या पद्धतीने शिकवणार आहे. ओके, आज ज्या स्ट्रॅटेजीने मला मोठा प्रॉफिट दिला ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज नव्या पद्धतीने शिकवणार आहे. तुम्ही ते इथे बघत असाल तर या ठिकाणी मला झेरोदाच्या अकाउंटमध्ये जवळपास 4.5 लाख रुपीजचा प्रॉफिट झालेला होता. सो स्ट्रॅटेजी नेमकी काय होती आपण बघूया. आपण हे जे 4.5 लाख रुपीचा जो प्रॉफिट आहे ते जरा एकदा ट्रेड ओपन करू. इथे तुम्हाला दिसते, इथे सिम्पली काय झालेलं, इथे आपण 24,200चा स्ट्रॅडल सेल केलेला होता. आपण केलेला होता म्हणजे आपण फक्त स्ट्रॅटेजी बनवलेली होती. अल्गोने तो सेल केलेला होता आपल्या मार्केट टायमिंगला. ओके, 24,200चा स्ट्रॅडल आपण सेल केलेला होता आणि जवळपास 1 वाजल्याच्या दरम्यान मी तो एक्झिट केला. ओके, एक्झिट का केला त्यामागे पण रिझन्स आहेत. कारण की वॉर सारखी सिच्युएशन चालू आहे. या सिच्युएशन मध्ये ना कधीही एक 40-50 पॉईंटची जरी मुवमेंट आली निफ्टीमध्ये तरी आपला प्रॉफिट फार ड्रॅस्टिकली कमी होऊ शकतो किंवा इव्हन आपल्याला लॉसही होऊ शकतो. आता एवढा मोठा प्रॉफिट बघितल्यानंतर किंवा एवढा मोठा प्रॉफिट झाल्यानंतर जे आहे ते आपल्याला लॉसमध्ये हा ट्रेड एक्झिट करायचा अजिबात नाहीये किंवा अजिबात नव्हतं. सो त्यामुळे आपण हा ट्रेड जो आहे तो इथे एक्झिट केलेला होता. तुम्हाला आता समोर जे आहे ना ते एक टेलिग्राम चॅनलचा ओपन केलेला मी दिसत असेल तर हा आहे आपला अल्गो ट्रेडिंगचा टेलिग्राम चॅनल. ओके, हा आहे आपला अल्गो ट्रेडिंगचा टेलिग्राम चॅनल. ह्या अल्गो ट्रेडिंगच्या टेलिग्राम चॅनलवरती जे आहे ते मी या सर्व गोष्टी जे आहेत त्या नक्कीच पोस्ट करत असतो की कधी मी एक्झिट केलेली ते बघा. बरोबर एक्झिट जे आहे जेव्हा मी एक्झिट केली तर अल्गो ट्रेडिंगच्या टेलिग्राम ग्रुपला पोस्ट केलेलं की एक्झिट करा. ज्यांनी ज्यांनी ट्रेड घेतलेला होता त्यांनी एक्झिट केली असेल, काही जणांनी ठेवलंही असेल. सो अल्गो ट्रेडिंगचा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा, कारण की जे मी तुम्हाला इथे शिकवतो स्ट्रॅटेजीज त्या सर्व स्ट्रॅटेजीच्या फाईल्स तुम्हाला या ग्रुपमध्ये फ्रीमध्ये येऊन जातात. ठीक आहे. सो ही स्ट्रॅटेजी होती स्ट्रॅडलवाली. ही स्ट्रॅडलवाली स्ट्रॅटेजी मी तुम्हाला याआधी भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती शिकवलेली आहे. ठीक आहे, भरपूर वेळा चॅनलवरती शिकवलेली आहे. तुम्ही गेल्या एक्सपायरीचा इथे प्रॉफिट बघत असाल. आता काही लोक बोलत असेल की झाली आता एक्सपायरी झाली, आता हा परत व्हिडिओ बनवणार आहे. गेल्या एक्सपायरीचा प्रॉफिट होता, त्याच्या आधीच्या एक्सपायरीचा प्रॉफिट होता. याचा अर्थ असा नाहीये की मी हा ट्रेड फक्त एक्सपायरीला करतो. मी हा ट्रेड रोज करतो, बट एक्सपायरीला तुलनेने प्रॉफिट खूप जास्त होतो. तर एवढा जास्त प्रॉफिट होण्यामागचं कारण काय, जे मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून मला बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये जो भ्रम आहे ऑप्शन सेलिंग बद्दल तो मोडून काढायचा आहे. मी गेल्या मंगळवारी सुद्धा हेच एक्सप्लेन केलेलं, या मंगळवारी सुद्धा हेच एक्सप्लेन करतोय, बट ह्या वेळेला परिस्थिती थोडीशी डिफरंट आहे. काय डिफरंट आहे बघा, इथे बघा. मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे इंडिया विक्सचा चार्ट आणि हा इंडिया विक्स जो आहे तो कालच्या दिवसापर्यंत म्हणजे सोमवारच्या दिवसापर्यंत तुम्ही जर बघाल तर तो जवळपास या लेवलला म्हणजे एकदम हायला पोहोचलेला होता. ठीक आहे, का, कारण की कम्प्लीट वॉर सारखी सिच्युएशन होती. ठीक आहे, वॉर चालू आहे बाहेरच्या देशांमध्ये. सो आपला इंडिया विक्स खूप जास्त वाढलेला आहे. तुम्ही जर बघत असाल तर एक ना जानेवारी महिन्याच्या काळामध्ये इंडिया विक्स होता साधारणतः 9च्या दरम्यान. जानेवारी महिन्याच्या काळात इंडिया विक्स होता साधारणतः 9च्या दरम्यान. सो तिथे आपल्याला मोठे मोठे प्रॉफिट होत नव्हते. जी लोक मला भरपूर दिवसापासून अल्गोज मध्ये फॉलो करत आहेत माहिती असेल, जानेवारी महिन्यामध्ये फार मोठे प्रॉफिट होत नव्हते कारण इंडिया विक्स फार जास्त कमी होता.
तो 9 वरनं डायरेक्टली पोहोचला 24-25ला. 2 महिन्यामध्ये 24-25ला पोहोचला वॉर सारख्या सिच्युएशनमुळे. आणि हा 24 वीक्स ह्याच्या आधी कधी झालेला? ह्याच्या आधी तो झालेला जून 2024ला, म्हणजे ज्या वेळेला आपलं इलेक्शनचे रिझल्ट येणार होते 2024 मध्ये, म्हणजे 2 वर्षापूर्वी नवीन गव्हर्नमेंट बनणार होतं. सो त्या दिवशी हा वीक्स खूप जास्त वाढलेला होता. त्यानंतर तो तेवढा काल वाढला, कालच्या दिवसाच्या क्लोजिंगला वाढला. आणि आजच्या दिवशी काय झालं बघा, एवढा मोठा प्रॉफिट होण्यामागचं कारण म्हणजे काय? तुम्ही आजच्या दिवशीचा विक्स बघा. मी तुमच्यासमोर इथे कोणताही निफ्टी वगैरेचा चार्ट नाही आणलाय, फक्त इंडिया विक्सचा चार्ट तुमच्यासमोर मी इथे ओपन केलेला आहे. सो आता तुम्ही आपण एक काम करा, आजच्या दिवशी इथे बघा. आजचा दिवस इथे ओपन झाला, सुरुवात झाली, आणि जशी सुरुवात झाली ह्या इंडिया विक्स कंटिन्युअसली पडायला लागला. ओके, आपला जो स्ट्रॅडल असतो, आपला हा अल्गोमध्ये जो स्ट्रॅडल आहे ना, मी तुमच्यासमोर ही स्ट्रॅटेजी पहिले म्हणजे ओपन करतो. ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी जी काय आहे ती मी तुमच्यासमोर इथे ओपन करतो. मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेली आहे, ओपन करतो. ठीक आहे, स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे, ज्यामध्ये आपली 9-16ची एंट्री असते, 2.55 ची एक्झिट असते. ह्या स्ट्रॅटेजीची फाईल जर तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, आपल्या तिकडे जॉईन व्हा, मी फाईल तिकडे सेंड करेन. ओके, 9-16ची एंट्री आहे, 2.55ची एक्झिट आहे. इथे आपण सिंपल एक कॉल सेल केला ऍट द मनीचा, एक पुट सेल केला ऍट द मनीचा, आणि त्याला स्टॉप लॉस लावलेला आहे 3,500 रुपयांचा. पर लॉट 3,500 रुपये, म्हणजे जवळपास 1.5%चा स्टॉप लॉस लागलाय. ओके, 1.5%चा स्टॉप लॉस आपण लावलेला आहे या ठिकाणी. आता एवढा मोठा प्रॉफिट होण्यामागचं रिझन म्हणजे ऑब्विसली इंडिया विक्स आधी खूप हाय होता. सो इंडिया विक्स आधी जेव्हा हाय असतो तेव्हा प्रीमियम खूप हाय असतात. ओके, जे ऑप्शनचे प्रीमियम जे असतात, ऑप्शनचे प्रीमियम ज्याला म्हणतात, ते ऑप्शनचे प्रीमियम फार जास्त हाय असतात. सेकंड थिंग, प्रीमियम हाय असल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण ते सेल करतो, आणि जर तेव्हा इंडिया विक्स पडला तर ते प्रीमियम ऑटोमॅटिकली कमी होतं. म्हणजे समजा तुम्ही प्रीमियम सेल केला 100 रुपयाला, इंडिया विक्स पडल्यामुळे तो ऑटोमॅटिकली झाला 90. सो तुम्हाला 10 रुपयाचा प्रॉफिट तर तिथल्या तिथे झाला, भले मार्केट कुठे नको जाऊ दे, बट इंडिया विक्स पडल्यामुळे तुमचा प्रीमियम कमी होतो आणि ऑप्शन सेलिंग मध्ये प्रॉफिट होतं. तीच गोष्ट आज झाली, आणि इंडिया विक्स कंटिन्यू पडत गेला. असं नाही की तेव्हाच पडला, कंटिन्यू तो पडत गेलेला आहे. इथे बघा, म्हणजे जो सोमवारच्या दिवशी संध्याकाळी 24 वीक्स होता ना, तो आज जवळपास इथे पोहोचलेला आहे 19 वरती. म्हणजे जवळपास 5 अंकांनी, 5 पॉईंट्सने विक्स पडला. हे जर तुम्ही मोजायला गेलात पर्सेंटेजमध्ये, तर 20% इंडिया विक्स पडला. 20% एका दिवशी इंडिया विक्स पडलेला आहे, 20%ने. तो दिवस कोणता निवडला त्याने पडण्यासाठी? एक्सपायरीचा. एक्सपायरीच्या दिवशी ऑलरेडीच प्रीमियम खूप फास्ट मध्ये मेल्ट होतात. त्यात जर इंडिया विक्स 20% पडला तर मार्केटमध्ये काय होणार आहे? ऑप्शन बायर्सचा लॉस झाला असेल आज, मोठ्या बऱ्यापैकी लॉस झाला असेल ऑप्शन बायर्सला, प्रीमियम कमी असल्यामुळे, प्रीमियम पडल्यामुळे. पण ऑप्शन सेलिंग ज्यांनी केली असेल त्यांना चांगला प्रॉफिट झालेला असणार, कारण की मार्केट तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी साईडवेजही होता आजच्या दिवशी. त्याच्यात आपल्याला बेनिफिट झाला, म्हणजे याचा अर्थ असा नाही की वॉर सारख्या सिच्युएशन मध्ये लॉसच होणार किंवा अजून काय होणार. जर वॉर सारख्या सिच्युएशन मध्ये विक्स हाय असेल आणि जर मार्केट साईडवेज झालं तर प्रीमियम फटकन पडू शकतात, विक्स फटकन पडू शकतो, मोठा प्रॉफिट होऊ शकतो ऑप्शन सेलिंग मध्ये. तीच गोष्ट आज झाली. ओके, आता ही गोष्ट समजा, ही स्ट्रॅटेजी जी आहे, ही स्ट्रॅटेजी तुम्ही गेल्या 1 वर्ष जर केली असतात तर ह्या स्ट्रॅटेजीला ऍक्च्युली कॅपिटल लागतं जवळपास 2,31,000. पण या स्ट्रॅटेजीने गेल्या एका वर्षभरात प्रॉफिट दिलेले होते तुम्हाला 1,10,000चे, म्हणजे 47%चा रिटर्न. 47%चा रिटर्न ह्या स्ट्रॅडलने, हा सिंपल स्ट्रॅडल ह्याने तुम्हाला दिलेला होता गेल्या एका वर्षामध्ये. बट आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपण ना यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करणार आहोत. मॉडिफिकेशन काय आणि मॉडिफिकेशन का? म्हणजे मी तुम्हाला एक नवीन स्ट्रॅटेजी जी शिकवणार म्हणतोय, ती का शिकवणार आहे, त्यामागचं कारण काय? सर, एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी स्ट्रॅटेजी आहे यात फक्त आपण नेकेड स्ट्रॅडल करतो. नेकेड स्ट्रॅडल म्हणजे काय? एक लॉट कॉलचा असेल, एक लॉट पुटचा असेल, आणि त्याला लावतोय आपण स्टॉप लॉस, एवढंच करतोय. आता ह्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही सेलिंग करताना, ऑप्शन सेल करताना, कॉल सेल करताना, जर समजा मार्केटमध्ये थोडी जरी मुवमेंट आली, एक तर ह्याला कॅपिटल हाय लागतं, पहिली गोष्ट ह्याला कॅपिटल हाय लागतं. सेकंड थिंग, मार्केटमध्ये थोडी जरी मुवमेंट आली ना, तरी ह्या दोघांचे प्रीमियम खूप जास्त वाढतात आणि लॉस होतो. खूप जास्त वाढतात आणि लॉस होतो. मी तुम्हाला याचं एक रिझन दाखवतो, याचं एक एक्झाम्पल दाखवतो. इथे बघा, लेटेस्ट ट्रेडमध्ये तुम्ही जावा आणि कालच्या दिवसाचा ट्रेड बघा. कालच्या दिवशी या ट्रेडमध्ये 2,400 रुपयाचा प्रॉफिट झाला नॉर्मल स्ट्रॅडलमध्ये. बट तुम्ही आपलं 6 तारखेचा जर बघितला, फ्रायडेचा, तर फ्रायडेला ह्या ट्रेडमध्ये 2,700 रुपयांचा लॉस झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 तारखेचं बघितलं, गुरुवारी ह्याच्यात 1,400 रुपयांचा प्रॉफिट झाला. पण परत एकदा 4 तारखेला ह्याच्यामध्ये 3,700 रुपयांचा लॉस झाला. ठीक आहे, सो अशा प्रकारे ह्याच्यामध्ये लॉसेस सुद्धा होत आहेत, कारण की तुमचं एकदम नेकेड सेलिंग आपण केलेली याच्यामध्ये. इथे बघा, 2 तारखेला पण तुम्ही बघा,
इथे 11,000 रुपयांचा प्रॉफिट झाला 2 तारखेला. का? एक्सपायरी होती. तुम्ही जर इथे बघा, मी 2 तारखेचा व्हिडिओ पण टाकला बघा. 7 लाख रुपयाचा प्रॉफिट त्या दिवशी मला झालेला होता. ओके, सो अशा प्रकारे एक्सपायरी दिवशी चांगले प्रॉफिट होते. तुम्ही 27 तारीख बघा, 27 तारखेला 400 रुपये 500 रुपयाचा प्रॉफिट होता. सो तुम्हाला जर ना मोठी रिस्क नको असेल, तुम्ही जर नेकेड सेलिंग करताय, मोठी रिस्क आहेत. आता नो डाऊट ह्याच्यामध्ये आपण स्टॉप लॉस लावलाय, सगळं बरोबर आहे. अल्गोमध्ये आपण करतोय, स्टॉप लॉस आपलं झाल्यावर हिट होणार, सगळं मला मान्य आहे. पण ह्याच्यामध्ये आपण हेजेस बाय करायचे, जेणेकरून आपलं कॅपिटल कमी होईल. म्हणजे ज्या लोकांना 2.5 लाख रुपये कॅपिटल लावण्यासाठी नाहीये, तुम्ही हेजेस बाय करा. ठीक आहे. हेजेस कसे बाय करायचे त्यासाठी एक सिंपल नवी स्ट्रॅटेजी मी बनवली, सेम स्ट्रॅटेजी. ती आता मी तुमच्या समोर या ठिकाणी ओपन करतो. ओके, इथे बघा. हेजेस म्हणजे काय, आता जेव्हा तुम्ही स्ट्रॅडल करता नॉर्मल, ओके, मी तुम्हाला एक करूनच दाखवतो, नॉर्मल करून दाखवतो. ओके, जेव्हा तुम्ही नॉर्मल स्ट्रॅडल करता, मी एकदम सिंपल सांगतो, ह्याला तुम्ही एक जसं तसं एक्झाम्पल नका घेऊ. ऑप्शन्समध्ये मी गेलो. ठीक आहे. 24,400चा मी समजा कॉल सेल केला आणि पुट सेल केला. ओके, हा झाला माझा स्ट्रॅडल. ओके, हा स्ट्रॅडल आपण डेली करतो, वीकली एक्सपायरीचा. पण जेव्हा ह्या स्ट्रॅडलमध्ये असतो अनलिमिटेड लॉस, आता ऑब्विस आहे आपल्याला अनलिमिटेड लॉस होणार नाही, कारण की आपण करतो आहे विथ स्टॉप लॉस अल्गोमध्ये. सो अनलिमिटेड लॉसचा आपला प्रश्नच येत नाही. पण ह्याला कॅपिटल लागतं जवळपास 2.5 लाख रुपये. हे जर मला कमी करायचं तर मी काय करणार, मी साधारणतः 2,400चा तर मी सेल केले ना, स्ट्रॅडल सेल केलाय, तर मी काय करेन, ह्याला हेजेस बाय करणार. ठीक आहे. हेजेस कोणते बाय करायचे, कसे बाय करायचे तो नंतर सांगेन. एक जस्ट एक्झाम्पल फक्त बघून घ्या. हेजेस बाय करणार. तर ह्या स्ट्रॅडलचं रूपांतर झालं लिमिटेड लॉसमध्ये. म्हणजे जो मगाशी अनलिमिटेड लॉस होता तो आता लिमिटेड लॉस झाला. रिस्क टू रिवॉर्ड रेशो सुद्धा परफेक्ट आलेला आहे, चांगला आलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कॅपिटल जे तुम्हाला 2.5 लाख लागत होते ते आता 1,20,000 लागतं. म्हणजे कॅपिटल हाफ झालंय, कॅपिटल अर्ध झालंय, रिस्क टू रिवॉर्ड व्यवस्थित झालेला आहे, मॅक्स लॉस कमी झालेला आहे. आणि हे स्ट्रॅटेजीचं रूपांतर आता झालेलं आहे आयरन फ्लायमध्ये. जेव्हा नुसती एवढीशी स्ट्रॅटेजी असते त्याला आपण स्ट्रॅडल म्हणतो, त्याचा लॉस अनलिमिटेड असतो. आणि जिथे लॉस लिमिटेड असतो त्याला आपण आयरन फ्लाय म्हणतो. का लॉस लिमिटेड आहे या स्ट्रॅटेजीमध्ये? लिमिटेड का लॉस? कारण की आपण ऑप्शन बाय पण केले. ठीक आहे. सो हेच ऑप्शन बाय आपण अल्गोमध्ये करणार आहोत. अल्गोसाठी इथे बघा आपण सेम स्ट्रॅटेजी ठेवली, 9/16 एंट्री, 2,55 एक्झिट. हे गेल्यानंतर सिंपल बघा, आपण एक लॉट बाय करतोय कॉलचा आउट ऑफ द मनी 10चा. ओके, आउट ऑफ द मनी 10 म्हणजे लांबचा आउट ऑफ द मनी ऑप्शन. सेम पुटचा आउट ऑफ द मनी 10चा. क्लिअर आहे. आपण हे थोडंसं चेंजेस पण करून बघूया काय होत आहे. आणि सेम त्यानंतर आपण नॉर्मल स्ट्रॅटेजी टाकतो इथे, कॉल सेल ॲट द मनी, पुट सेल ॲट द मनी. म्हणजे पहिल्या स्ट्रॅटेजीमध्ये फक्त आपण एवढंच केलेलं, पण या स्ट्रॅटेजीमध्ये आपण ऑप्शन बाय सुद्धा करतोय. पहिले ऑप्शन बाय का करतोय, जेणेकरून आपलं हेजेस मॅनेज व्हावे, मार्जिन मॅनेज व्हावं. आणि इथे आपण ओव्हरऑल स्टॉप लॉस सेम टाकतोय 3,500, जो मी नॉर्मल स्ट्रॅटेजीला 3,500 स्टॉप लॉस टाकलेला सेम इथे टाकतोय, काही बदलत नाही स्टॉप लॉस मध्ये. आता रिझल्ट बघा, रिझल्ट बघा, कॅपिटल बघा. ठीक आहे. त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला साधारणतः 48%चे रिझल्ट होते, लक्षात घ्या. एक वर्षाचा स्ट्रॅटेजी मी बॅक टेस्ट केला, साधारणतः 48%चे रिझल्ट मला तिथे आलेले होते. तेच इथे किती येतात ते बघूया. इथे कॅपिटल किती लागतंय, 1,03,000. जिथे मला मागाशी 2,40,000 लागत होते, मला 1,03,000 लागले, जे की बरीचशी लोक अफोर्ड करू शकतात. 1,00,000 रुपये कॅपिटल थोडंसं खाली आहे, इथे मला प्रॉफिट होतो आहे 65%. जेव्हा मी नॉर्मल स्ट्रॅडल करायचो तेव्हा मला प्रॉफिट व्हायचा 48 to 50% गेल्या एका वर्षात. आता किती झालंय ह्या एका वर्षात? 65%. म्हणजे काय, माझी रिस्क सुद्धा मॅनेज झाली, माझा ट्रेड सुद्धा हेज झाला, मला माझा लॉस सुद्धा मॅक्सिमम सेट झाला. ठीक आहे. माझी अॅक्युरसी 58%, 59%ची आहे या ठिकाणी इथे. आणि इथे एव्हरेज लॉट, एव्हरेज प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी दिसतो. आता मी अजून एक काम करतो, तुम्हाला हवं तर मी ना सेम स्ट्रॅडलवाली स्ट्रॅटेजी पण तुमच्या बाजूला इथे ओपन करतो. दोन्ही आपण साईड टू साईड कम्पेअर करू. ओके, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, दोन्ही स्ट्रॅटेजी साईड टू साईड कम्पेअर करू. ओके, ही आपली नेकेड स्ट्रॅटेजीवाली स्ट्रॅटेजी सेम, सगळं 3,500 रुपये एसएल लावले, दोन्ही स्ट्रॅटेजी आपल्याला कम्पेअर करता येतील. ह्यात फक्त काय मी हेजेस बाय केलेले आहेत, बस कॅपिटल कमी झालं त्यामुळे. आणि माझा प्रॉफिटचा जो आरओआय आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे, ती वाढली. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही स्ट्रॅडल करता तुम्हाला कॅपिटल लागतं 2,31,000. इथे बघा, स्ट्रॅडलमध्ये तुमचा प्रॉफिट आहे 47%, आयरन फ्लायमध्ये आहे 65%. खूप जास्त फरक आहे. ठीक आहे. नंबर ऑफ ट्रेड्स इथे ऑब्विसली तुम्हाला त्यात तेवढेच नंबर ऑफ डेज प्रमाणे दिसणार ट्रेड. एव्हरेज प्रॉफिट पर ट्रेड, स्ट्रॅडलमध्ये हे एव्हरेज प्रॉफिट वगैरे सोडा, आपल्याला विन पर्सेंटेज बघायचे.
स्ट्रॅडलमध्ये विन पर्सेंटेज आहे 60%. आणि विथ हेजेस म्हणजे आयरन फ्लायमध्ये विन पर्सेंटेज आहे 59%. काहीच फरक नाहीये, की सेम आहे. दोन्ही स्ट्रॅटेजी सेम आहेत लक्षात घ्या. फक्त फरक इतकाच आहे की इथे आपण ऑप्शन बाय केले जेणेकरून मार्जिन कमी लागलेलं आहे आणि रिस्क मॅनेज झालेली. ठीक आहे, रिस्क मॅनेज झालेली आहे व्यवस्थितपणे. आता आयरन फ्लायमध्ये माझा एव्हरेज लॉस आहे 2400 रुपये. म्हणजे जर मला लॉस झाला तर मला एव्हरेज लॉस 2400 रुपयाचा होतो. तोच स्ट्रॅडलमध्ये माझा एव्हरेज लॉस आहे 2800 रुपये. ठीक आहे, बट कॅपिटल जास्त असल्यामुळे इथे पर्सेंटेज कमी येत आहे. ठीक आहे, मॅक्झिमम प्रॉफिट स्ट्रॅडलमध्ये आहे 27,000. तोच आपल्या आयरन फ्लायमध्ये आहे 19,000. म्हणजे प्रॉफिट पण थोडंसं कमी झालेलं आहे एखाद्या दिवशी. बट लक्षात घ्या, ओव्हरऑल तुम्हाला आयरन फ्लाय चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे. आता आपण एक काम करूया. हे आयरन फ्लायमध्ये आपण जे आउट ऑफ द मनी 10 सिलेक्ट केले ना, हे आउट ऑफ द मनी 5 सिलेक्ट करून बघा काय येते. ठीक आहे, इथे आपलं रिझल्ट लक्षात ठेवा. फक्त 65%चा प्रॉफिट आहे आणि 59%ची एक्स, जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला आउट ऑफ द मनी कोणता ऑप्शन बाय करायचा आहे. आउट ऑफ द मनी बाय केल्याने काय होतं, स्ट्रॅटेजी कम्प्लीट हेज होते. तुमचं कॅपिटल जे तुम्हाला कमी लागतं. अनलिमिटेड लॉस होत नाही. भले आपण अल्गो करतोय पण ती गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, आता याच्यामुळे आपले रिझल्ट येतील. ते रिझल्ट आपण अनालिसिस करू आणि ठरवूया की आउट ऑफ द मनी 5 मध्ये आपल्याला जायचंय की आउट ऑफ द मनी 10. आउट ऑफ द मनी 5 म्हणजे काय, थोडा जवळचा ऑप्शन येणार. 10 म्हणजे थोडा लांबचा ऑप्शन येणार. ठीक आहे, बघून घ्या. आणि ही जी दोन्ही फाईल आहे, त्या मी तुम्हाला दोन्ही फाईल शेअर करणार. मी तुम्हाला स्ट्रॅडलवाली फाईल पण देणार आहे आणि जी आता मी तुमच्यासमोर तयार करणार ती फाईल पण तुम्हाला देणार आहे. तुमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला ते भेटणार. ओके, आता इथे बघा. जेव्हा मी आउट ऑफ द मनी फाय करतो तेव्हा काय होतंय बघा. मला हे तुम्हाला विशेष दाखवायचं होतं. मार्जिन लागतंय 82,000 रुपये. ठीक आहे, मार्जिन तुमचं ऑब्विसली कमी झालं. 1,00,000वरनं 82,000वर तुम्ही आलात. पण तुमचा जो पर्सेंटेज झाला जवळपास 40%. 40% सुद्धा खूप आहेत मला माहिती आहे. बट खूप जास्त कमी होतं. कुठे 65 आणि कुठे 40. तुम्ही जास्त काय गोष्टी करत बसू नका. आउट ऑफ द मनी 10 ऑप्शन्स ठेवा. मी तुम्हाला ती फाईल जी ती नक्की सेंड करेन. ओके, तर आपण एक काम करू, त्याला रिफ्रेश मारू आणि स्ट्रॅटेजी परत एकदा ओपन करू. म्हणजे परत आपल्याला एडिट करत बसायची नाही गरज. हो, ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी पण मी एक्सपोर्ट करतो. सर दोन्ही स्ट्रॅटेजीच्या फाईल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो टेलिग्राम चॅनल आहे तिकडे भेटतील. टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. ते तुम्हाला दोन्ही व्हिडिओ दोन्ही स्ट्रॅटेजीच्या फाईल मी देणार. स्ट्रॅटेजीची फाईल एकदा तुमच्यासमोर आली की काय करायचं, या सॉफ्टवेअरवरती यायचं. ओके, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सॉफ्टवेअरवरती यायचं. क्रिएट स्ट्रॅटेजीला क्लिक करायची आणि इम्पोर्ट करायची. जी फाईल मी तुम्हाला दिली ती इम्पोर्ट करा. तुमच्याकडे फाईल सेव्ह होणार. ओके, अशा प्रकारे तुम्ही नॉर्मल स्ट्रॅडल जो मी यूज करतो प्लस विथ हेजेसवाला स्ट्रॅडल तुम्हाला आत्ता दिलाय, ह्या दोनही गोष्टी वापरू शकता. ह्या दोन्ही गोष्टीचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि जे काही रिझल्ट येतील ते तुमच्या समोर असतील. ते रिझल्ट सुद्धा तुम्ही नक्कीच तुमच्याकडे घेऊन ठेवा. ओके, तुम्हाला जर अशाच प्रकारे अल्गो ट्रेडिंग शिकायची असेल, फ्रीमध्ये आपण कोणतेही कोर्स घेत नाही, कोणतेही काही चालवत नाही, पण सर्व काही फ्रीमध्ये आहे. तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अल्गो सॉफ्टवेअरची लिंक भेटेल, तिथे नक्की जावा. टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा. सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन असेल व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.